Hello dear students, I am Prashant Solanke, Assistant Professor at DCS ARA College of Pharmacy. In last lecture we discussed regarding the oral route of drug administration. Now in today's lecture we will discuss regarding the parenteral routes. So route of administration other than the alimentary tract are called as a parenteral route, means other than alimentary, that is a parenteral route. Parenteral, okay, that is a other than alimentary route, तर त्याला आपण parenteral route म्हणतो. So this route eliminates the factor of absorption since the absorption is injected डायरेक्टली इंटू द सर्क्युलेशन. मीन्स या ठिकाणी ओरल रूटमध्ये जे आपण बघितलं होतं की वेगवेगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनसाठी आणि ते ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनला अफेक्ट करतात, बरोबर. पण ह्या ठिकाणी पॅरेंटरल रूटमध्ये ड्रग जो आहे तो डायरेक्टली आपण सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये म्हणजे ब्लडमध्ये आपण इंजेक्ट करतो. त्यामुळे या ठिकाणी जे ॲब्सॉर्प्शन जे आहे ते मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन आपल्याला मिळतं. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघणार तर पॅरेंटल रूटला आपण 4 वेगवेगळ्या क्लासेसमध्ये डिवाईड करतो. फर्स्ट आहे दॅट इज अ इंजेक्शन, सेकंड आहे इनहेलेशन, थर्ड ट्रान्सक्युटेनियस अँड फोर्थ ट्रान्सम्युकोसल. ओके, सो ॲज द each and every route of drug administration is having its advantages and disadvantages. So we will discuss both. First we will discuss the advantages of parenteral route. So what are the advantages of parenteral route? This parenteral route can be administered, drug can be administered with the help of the parenteral route in unconscious patient and also in अनकोऑपरेटिव्ह पेशंट. मीन्स या ठिकाणी पेशंट बेशुद्ध असेल किंवा कॉपरेट करत नसेल तर अशा पेशंट्समध्ये आपण पॅरेंटल रूटने ड्रग इझिली देऊ शकतो. ठीक आहे. दे कॅन बी ॲडमिनिस्टर्ड इन केस ऑफ वॉमिटिंग, डायरिया अँड द पेशंट अनेबल टू स्वॅलो. मीन्स काही वॉमिटिंगचे पेशंट असतील ज्यांना टॅबलेट कॅप्सूल घेतल्यानंतर वॉमिटिंग सेन्सेशन होत असेल, ड्रग वॉमिट करत असतील बाहेर, अशा पेशंटमध्ये, किंवा डायरियाचे पेशंट ज्यांच्यामध्ये जर डायरियाच्या पेशंटला टॅबलेट कॅप्सूल जर दिली तर त्या ठिकाणी मॅक्झिमम चान्सेस असे असतील की बिफोर द ड्रग ॲब्सॉर्प्शन इन टू द सर्क्युलेशन ड्रग कॅन बी गेटिंग इलिमिनेटेड थ्रू द फेसेस. ड्रग जो आहे तो फेसेसद्वारा इलिमिनेट होईल आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही इन केस ऑफ डायरिया. ठीक आहे. आणि काही पेशंटला स्वॅलो करायला प्रॉब्लेम होत असेल, एखादी टॅबलेट कॅप्सूलची साईज मोठी असेल, अशा पेशंट्समध्ये स्वॅलो करायला त्यांना त्रास होतो. तर अशा हे काही पेशंट आहेत, हे काही असे पेशंट असतात ज्यांच्यामध्ये वॉमिटिंग आहे, डायरिया आहे आणि स्वॅलो करायला प्रॉब्लेम आहे. तर अशा पेशंट्समध्ये आपण पॅरेंटल रूटने त्यांना इझिली ड्रग देऊ शकतो. ओके, सो ड्रग विच माईट हॅविंग इरिटेट which might be getting irritated to the stomach or which are not absorbed orally can be administered through the parenteral route. Means असे काही ड्रग जे GIT ट्रॅकला, स्टमकला या ठिकाणी इरिटेशन निर्माण करू शकतात किंवा जे ओरल रूटने दिल्यानंतर ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही आहेत, असे ड्रग्स आहेत ते आपण पॅरेंटल रूटने इझिली देऊ शकतो. ओके, they avoid drug modification by the alimentary juices and liver enzymes. मीन्स या ठिकाणी ड्रग आपण डायरेक्टली समजा आय व्ही रूटने देतो आहे तर आपण डायरेक्टली या ठिकाणी वेन जी आहे ब्लड वेन त्याच्यामध्ये ड्रग इंजेक्ट करतो आहे. सो ड्रग डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये जात असल्यामुळे कुठल्याही प्रकारे जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत किंवा काही एन्झाईम्स आहेत, लिव्हर्स एन्झाईम्स आहेत, तर ह्यांच्यामुळे ड्रगमध्ये कुठल्याही प्रकारे मॉडिफिकेशन होण्याचे चान्सेस नसतात. ठीक आहे. जर ओरल रूटने घेतलं ड्रग तर या ठिकाणी GIT ट्रॅकमधले जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत किंवा काही एन्झाईम्स आहेत हे त्या ड्रगमध्ये मॉडिफिकेशन निर्माण करू शकतात. पण पॅरेंटल रूटचा हा एक बेनिफिट आहे की हे ड्रग जो आहे तो डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे हे जे ज्युसेस आहेत
गॅस्ट्रिक ज्युसेस आणि एन्झाईम्स हे कुठल्या प्रकारे मॉडिफिकेशन करत नाहीत. ठीक आहे. ड्रग जो आहे त्याची ऑनसेट ऑफ ॲक्शन क्विक असते, रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन मिळते. ठीक आहे. आणि ॲक्युरेसी जी आहे ड्रगच्या डोसची ती या ठिकाणी मॅक्झिमम राहते. ठीक आहे. आता हे कसं, ड्रग जो आहे जर ओरल रूटने दिला आपण तर त्याचं त्या ड्रगचं डिसइंटिग्रेशन डिझॉल्युशन व्हायला आणि ॲब्सॉर्प्शन व्हायला वेळ लागतो. त्यामुळे त्याची ऑनसेट ऑफ ॲक्शन जी असते ती स्लो असते. पण पॅरेंटल रूट आपण जेव्हा डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये इंजेक्ट करतो त्यावेळेस ॲब्सॉर्प्शन जे ते क्विक आहे, त्यामुळे रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन मिळते ड्रगची. आणि त्याची ॲक्युरेसी जी आहे तीसुद्धा मॅक्झिमम राहते, ड्रगच्या डोसची ॲक्युरेसी. ठीक आहे. जेवढा समजा 2 ml आपण इंजेक्ट करतो आहे तर तो पूर्णपणे 2 ml जो आहे तो या ठिकाणी ॲब्सॉर्ब होणार आहे. पण त्याचप्रमाणे जर आपण जर ओरल रूटने दिला तर ॲब्सॉर्प्शन जे आहेत ते वेगवेगळ्या फॅक्टर्सने अफेक्ट होतात आणि त्यामुळे ओरल रूटमध्ये आपल्याला 100% ड्रगचं ॲब्सॉर्प्शन मिळत नाही. ओके. जसं आपण लास्ट टाईम एक्झाम्पल बघितलं होतं पॅरासिटामॉलचं. पॅरासिटामॉल 70% जो आहे तो ॲब्सॉर्ब होतो तर 30% होत नाही. काही पेशंटमध्ये ते कमीसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. डिपेंड अपॉन द डिफरंट फॅक्टर्स. ओके. सो अनदर ॲडव्हान्टेज दॅट इज पॅरेंटल रूटने दिल्यावरती या ठिकाणी फर्स्ट पास मेटाबॉलिझम होत नाही. ठीक आहे. ड्रग डायरेक्टली बायपास द लिव्हर ऑर फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आणि या ठिकाणी आपण लार्ज वॉल्यूमसुद्धा पॅरेंटल रूटने देऊ शकतो. ठीक आहे ना. तुम्ही बघितलं असेल सलाईन वगैरे लावतात डॉक्टर, लार्ज वॉल्यूम ऑफ ड्रग या ठिकाणी आपण इंजेक्ट करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादं ऑपरेशन वगैरे आहे तर एखादी अँटॅसिड द्यायची आहे डॉक्टरांना तर ते पेशंटला आय व्ही रूटने देणार. जसं पॅन्टाप्रॉझोल नावाचा अँटॅसिड ड्रग आहे. ठीक आहे. तर तो काय या ठिकाणी ड्रग जो आहे तो लार्ज वॉल्यूममध्ये डॉक्टर जो आहे तो थ्रू द आय व्ही रूटने या ठिकाणी त्या पेशंटला इंजेक्ट करतात. ठीक आहे. सो लार्ज वॉल्यूमसुद्धा या ठिकाणी पॉसिबल आहे. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट. इन द सेम वे देर माइट बी सम डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट. तर ते कोणते आहेत ते बघू. सो डिसॲडव्हान्टेजेसमध्ये आहे की हा जो रूट आहे हा थोडा सेफ नाही आहे. कसं, तर जेव्हा ड्रग आपण इंजेक्ट करतो तेव्हा त्या ड्रगचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन ह्याच्यामध्ये खूप कमी टाईम राहतो. आणि इन केस जर रॉंग ड्रग इंजेक्ट केला गेला तर अशा वेळेस तो ड्रग विड्रॉ करणं हे पॉसिबल होत नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे एक्स्ट्रॅक्शन ऑफ अनॲब्सॉर्ब ड्रग विच मे चान्स टू प्रोड्यूस अ टॉक्सिक इफेक्ट्स ऑल्सो. आता ओरल रूट आहे, ओरल रूटमध्ये आपण एखादा रॉंग ड्रग दिला पेशंटला तर तो ॲब्सॉर्प्शन व्हायला वेळ असतो, त्याचं ड्रगचं डिसइंटिग्रेशन होईल, डिझॉल्युशन होईल, मग तो जाऊन ॲब्सॉर्ब होईल. तर अशा वेळेस आपल्याकडे भरपूर टाईम आहे त्या ड्रगला विड्रॉ करण्यासाठी. कसं काय विड्रॉ करणार, वोमिटिंग सेन्सेशन निर्माण करून. ठीक आहे. एखादा वोमिटिंग क्रिएट करणारा ड्रग दिला किंवा त्या पेशंटने स्वतःहून वोमिटिंग केली तर तो ड्रग बाहेर निघू शकतो. सो हे जे आहे ते पॅरेंटल रूटमध्ये पॉसिबल नाही. सो इट इज लेस सेफ. ठीक आहे. पॅरेंटल रूट जो आहे तो एक्सपेन्सिव्हसुद्धा आहे, त्याची कॉस्ट जी आहे ती जास्त आहे. जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं पॅन्टाप्रॉझोल. पॅन्टाप्रॉझोलची कॅप्सूल जर बघितली आपण तर किंवा टॅबलेट जर बघितली तर ती ₹6 to ₹12 ₹13पर्यंत कॉस्ट असते. पण त्याच ठिकाणी जर आय व्ही रूट जर बघितला, PAN-14 नावाचं इंजेक्शन येतं तर त्याची कॉस्ट जर बघणार तर ती नियर अबाउट ₹60पर्यंत आहे. सो कुठे आहे ₹6 आणि ₹60, वास्ट डिफरन्स आहे. कारण यांच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी स्टॅराईल कंडिशन फार मेंटेन करावी लागते. सो त्यांची एक्सपेन्स जे आहेत ते वाढतात. ओके. सो दे आर मोर एक्सपेन्सिव्ह. दे आर ऑल्सो इनकन्व्हिनियंट फॉर यूज बिकॉज सेल्फ मेडिकेशन इज नॉट पॉसिबल. या ठिकाणी डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफची रिक्वायरमेंट असते ड्रग इंजेक्ट करण्यासाठी. स्वतःहून आपण ड्रग इंजेक्ट करू शकत नाही. ठीक आहे. दे आर लायबल टू कॉज इन्फेक्शन इफ प्रॉपर केअर इज नॉट मेंटेन्ड. ठीक आहे. या ठिकाणी स्टराईल जर केलं नाही, ज्या ठिकाणी इंजेक्ट करायचं आहे तो एरिया जर स्टराईल केला नाही तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात.
they during the injection they might be injured to the nerves or arteries also. ठीक आहे, एखादी वेन जी आहे तिला डॅमेज करू शकतात, प्रॉपरली इंजेक्ट नाही केलं तर. नर्व्स असतात, नर्व सेल्स, त्यांना डॅमेज करू शकतात. ठीक आहे. दे आर ऑल्सो अ मोस्ट डेंजरस रूट. ड्रग मस्ट बी इन ॲक्विस सोल्युशन और वन्स इंजेक्टेड ड्रग कॅनॉट बी रिमूव्ड. ठीक आहे, एकदा इंजेक्ट केला की ड्रग रिमूव्ह नाही करता येत. ठीक आहे, जसं ओरल रूटमध्ये आपण ओमिट करू शकतो तसं या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. ओके, सो दीज आर द सम डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल रूट. ओके, नाव व्हॉट इज मीन बाय इंजेक्शन? अ ड्रग ॲडमिनिस्टर्ड पॅरेंटली इज वन दॅट इज इंजेक्टेड थ्रू द हॉलो ऑफ अ फाईन निडल. निडल जी आहे, ठीक आहे, ती कशी आहे, हॉलो आहे, हॉलो फाईन निडल. So drug is injected through this needle into the body at various sites and to the various depths. ठीक आहे, आता नेक्स्ट इमेज आहे, त्या इमेजमध्ये तुम्ही बघाल. ठीक आहे, पण मग हे कुठले कुठले रूट्स, प्रायमरी रूट्स कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये आहे सबक्युटॅनियस, त्याला आपण SC सुद्धा म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये. देन इंट्रामस्क्युलर दॅट इज IM अँड इंट्रावेनस दॅट इज IV रूट. ओके, आता बघा नेक्स्ट इमेजमध्ये तुम्हाला दिसेल की कुठल्या कुठल्या वेरियस साईट्स आहेत जिथे आपण इंजेक्ट करतो आणि कोणत्या डिफरंट डेप्थ्सला आपण इंजेक्ट करतो. ठीक आहे, सो दिस इज द अँगल फॉर इन्सर्टिंग द इंजेक्शन्स. या ठिकाणी तुम्ही जर बघणार तर इंट्राडर्मल आहे, इंट्राव्हेनस आहे, सबक्युटेनियस आहे, इंट्रामस्क्युलर आहे. ठीक आहे, आता इंट्राडर्मलमध्ये जर तुम्ही जर बघणार तर डेप्थ किती आहे, स्किनपासून किती डेप्थमध्ये इंजेक्ट करतात, खूप कमी डेप्थमध्ये. ठीक आहे, आणि त्याचा अँगल ऑफ इन्सर्शन बघाल तुम्ही तर तो किती आहे, किती डिग्री आहे, 10 to 15 डिग्री. जर आपल्याला स्किनच्या इपिडर्मिस आणि डर्मिसच्या मध्ये जी इंट्राडर्मल लेयर आहे त्या ठिकाणी जर इंजेक्ट करायचं असेल तर अँगल जो आहे तो 10 to 15 डिग्री ठेवणं गरजेचं आहे. आणि तो कसा ठेवणार, हे अशा पद्धतीने पकडावं लागेल इंजेक्शन. ठीक आहे, तर तो अँगल जो आहे तो मेंटेन होईल 10 to 15 डिग्रीचा. नेक्स्ट आहे इंट्राव्हेनस. ठीक आहे, इंट्राव्हेनसमध्ये तुम्ही बघताय या ठिकाणी ही जी वेन आहे, या वेनमध्ये इंजेक्ट करायचा आहे ड्रग. तर त्याच्यासाठी किती डिग्री मेंटेन करणं गरजेचं आहे, 25 डिग्रीचा अँगल जो आहे तो मेंटेन करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी कशा पद्धतीने पकडलं आहे तुम्ही बघा. तर अशा पद्धतीने जी सिरिंज आहे ती पकडणं गरजेचं आहे जेणेकरून 25 डिग्री अँगल जो आहे तो मेंटेन होईल. ठीक आहे, नेक्स्ट आहे सबक्युटेनियस. सबक्युटेनियसमध्ये 45 डिग्री आपल्याला मेंटेन करायचं आहे जेणेकरून स्किनची ही जी सबक्युटेनियस टिश्यू जे आहेत त्या ठिकाणी ड्रग इंजेक्ट करता येईल आपल्याला. ठीक आहे, तर हे जे सबक्युटेनियस एरिया आहे या ठिकाणी आपल्याला ड्रग इंजेक्ट करायचं, तर 45 डिग्रीचा अँगल आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यासाठी कशा पद्धतीने हँडल करणार, सिरिंज अशा पद्धतीने. ठीक आहे, अँगल मेंटेन करून. त्याच्यानंतर इंट्रामस्क्युलर. इंट्रामस्क्युलरमध्ये आपल्याला डायरेक्टली 90 डिग्रीच्या अँगलने आपल्याला ड्रग इंजेक्ट करायचा आहे. तर त्याला कशा पद्धतीने हँडल करणार, अशा पद्धतीने इंट्रामस्क्युलर. ओके, सो डायरेक्टली ड्रग जो तो 90 डिग्रीने त्या ठिकाणी इंजेक्ट करता येईल. सो दॅट इज द अँगल ऑफ इन्सर्टिंग अँड अँगल्स फॉर इन्सर्टिंग द इंजेक्शन्स. ओके, नाव या ठिकाणी कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत, तर या ठिकाणी स्टेरिलिटी मेंटेन करण्यासाठी काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या मेंटेन कराव्या लागतात. सो बिकॉज ऑफ दॅट दिस डोसेस फॉर्म दॅट इज अ पॅरेंटल रूट ऑफ ड्रगचा डोसेस फॉर्म आहे तो खूप एक्सपेन्सिव्ह होऊन जातो. मॅन्युफॅक्चरिंग करताना खूप काळजीपूर्वक या ठिकाणी स्टेरिलिटी मेंटेन करावी लागते, त्यामुळे एक्सपेन्सेस वाढतात. ओके, आणि त्यामुळे ड्रगची कॉस्टसुद्धा जी आहे ती वाढते. ओके, देन या ठिकाणी ट्रेन स्टाफ पाहिजे. ड्रग जो आहे तो इंजेक्ट करण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफ, नर्स किंवा डॉक्टर्स यांची गरज असते. ठीक आहे, ड्रग्स डिस्ट्रॉयड और इनॲक्टिवेटेड इन द GIT ट्रॅक और that are too poorly soluble to provide a satisfactory response may be administered through parenterally. Means
असे ड्रग्स की जे GIT ट्रॅकमध्ये डिस्ट्रॉयड होतात, इनॅक्टिवेट होतात किंवा पुअरली सॉल्युबल असतात, असे ड्रग आपण पॅरेंटल रूटने देऊ शकतो. ठीक आहे, हा त्याचा बेनिफिट आहे. रॅपिड ॲब्सॉर्प्शन, दॅट इज अ रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन, इज इसेन्शियल इन एमर्जन्सी सिच्युएशन. ठीक आहे, किंवा असे काही पेशंट असतात की जे अनकॉपरेटिव्ह आहेत, अनकॉन्शियस आहेत. ठीक आहे, तर अशा पेशंट्समध्ये आपण पॅरेंटल रूटने ड्रग इझिली देऊ शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन पाहिजे असेल, किंवा अनकॉपरेटिव्ह अनकॉन्शियस पेशंट असतील, किंवा असे काही पेशंट की जे मेडिसिन्स ॲक्सेप्ट करत नाहीत, गिळू शकत नाहीत, स्वॅलो करू शकत नाहीत, अशा पेशंटमध्ये आपण ज्यांना गिळताना ओमिटिंग सेन्सेशन वाटत असेल, मळमळ होत असेल, तर अशा पेशंटमध्ये आपण पॅरेंटल रूट यूज करू शकतो. द इंजेक्टेबल प्रिपरेशन्स आर युजली आयदर स्टराईल सस्पेन्शन्स ऑर सोल्युशन्स ऑफ अ ड्रग इन वॉटर ऑर इन अ सुटेबल व्हेजिटेबल ऑइल. हे जे इंजेक्टेबल प्रिपरेशन्स आहेत ते आयदर सस्पेन्शन फॉर्ममध्ये आपण देऊ शकतो किंवा सोल्युशन फॉर्ममध्ये, पण मग त्याला डिझॉल्व करण्यासाठी वॉटर किंवा सुटेबल व्हेजिटेबल ऑइलची गरज असते. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द पॅरेंटल रूट. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. त्याच्यात आपण फर्स्ट बघणार आहोत सबक्युटेनियस ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, द ड्रग इज डिपॉझिटेड इन द लूज सबक्युटेनियस टिश्यू विच इज रिचली सप्लाइड बाय नर्व्स बट लेस इन वॅस्क्युलर. ठीक आहे, तर सबक्युटेनियस एरिया जो आहे तो इपिडर्मिस एरिया जो आहे स्किनचा, त्याच्या खाली, इपिडर्मिसच्या खाली काय आहे, डर्मिस आहे, तर त्याच्यामधली जी लेअर आहे त्याला आपण सबक्युटेनियस म्हणतो. तर त्या ठिकाणी नर्व सेल्स ज्या असतात त्या जास्त असतात आणि ब्लड वेसल्स कमी प्रमाणात असतात. तर अशा ठिकाणी आपल्याला ड्रग जो आहे तो इंजेक्ट करायचा असतो. त्यासाठी आपण काय पाहिलं, 10 to 15 डिग्री अँगल असायला पाहिजे. ठीक आहे, सबक्युटेनियस इंजेक्शन्स आर युजली ॲक्वियस सोल्युशन ऑर सस्पेन्शन. एकतर ॲक्वियस सोल्युशन असेल किंवा सस्पेन्शन असेल, आणि किती वॉल्यूममध्ये तो देऊ शकतो आपण, 2 or लेस दॅन 2 ml त्याचा जो वॉल्यूम आहे. ठीक आहे, निडल जी आहे, सॉरी नॉट निडल, सिरिंज जी आहे, त्या सिरिंज आपण छोटी यूज करायची, जेणेकरून आपल्याला कमी ड्रग द्यायचा आहे तर आपल्याला छोटी 3 ml or 2 mlची सिरिंज आपण यूज करायची आहे. कारण ड्रग जो आहे तो सबक्युटेनियस रूटने आपण जास्त नाही देत, मॅक्झिमम 2 ml पर्यंत देतो किंवा त्याच्यापेक्षा कमी देतो. ठीक आहे, जास्त आपण देऊ शकत नाही. दे आर जनरली इंजेक्टेड इन टू सबक्युटेनियस टिश्यू ऑफ द फोर आर्म. ठीक आहे, हातावरती, त्याच्यानंतर अप्पर आर्म, थाय ऑर ॲबडोमेन. कुठे कुठे इंजेक्ट करतो, फोर आर्म, अप्पर आर्म, थाय अँड ॲबडोमेनमध्ये यूज देऊ शकतो सबक्युटेनियस रूटने. द साईट शुड बी रोटेटेड इफ फ्रिक्वेंट इंजेक्शन्स आर टू बी गिवन. मीन्स जसं इन्सुलिनचं पेशंट आहे ज्याला रेग्युलर इन्सुलिन घ्यावं लागतं, तर तो एकाच ठिकाणी इंजेक्ट करत राहिला तर त्या ठिकाणी तो एरिया जो आहे त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकतो, तिथल्या सेल्स टिश्यूज जे ते डॅमेज होऊ शकतात. जर फ्रिक्वेंटली ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर आपण हे जे वेगवेगळ्या जे सांगितले, जसं फोर आर्म सांगितलं, अप्पर आर्म सांगितलं, थाय सांगितलं किंवा ॲबडोमेन सांगितलं, अशा वेगवेगळ्या एरियामध्ये आपण रुटीनली चेंजेस करून इंजेक्ट करू शकतो. ठीक आहे, रेग्युलर जर इंजेक्शन घ्यायचं असेल तर. सो दिस इज द सबक्युटेनियस ॲडमिनिस्ट्रेशन. आता ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट आपण ॲडव्हान्टेजेस बघू. ॲडव्हान्टेजेसमध्ये आहे सेल्फ इंजेक्शन इज पॉसिबल. ठीक आहे, जसं इन्सुलिन आहे, इन्सुलिनची जी निडल असते ती छोटी असते, बरोबर, त्याची लेंथ जी असते ती छोटी असते. सो पेशंट जेव्हा ती इंजेक्ट करतो तेव्हा ती सबक्युटेनियस एरियापर्यंतच पोचते. तर अशा वेळेस सेल्फ मेडिकेशन जे आहे ते पॉसिबल आहे, कारण ती डीपली पेनिट्रेट नाही करत, फक्त सबक्युटेनियस रूटमध्ये जाऊन पेनिट्रेट करू शकते. सो सेल्फ मेडिकेशन इज पॉसिबल. ॲक्शन इज सस्टेन्ड अँड युनिफॉर्म. हाय बायोबिलिटी इज पॉसिबल अँड अवॉइड्स फर्स्ट पास इफेक्ट. ठीक आहे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम अवॉइड होईल आणि मॅक्झिमम ड्रग जे आहे त्याची बायो अवेबिलिटी या ठिकाणी अचीव होऊ शकते. बायोअवेबिलिटी मीन्स ॲब्सॉर्प्शन ऑफ अ ड्रग इन टू द ब्लड सर्क्युलेशन, दॅट इज मॅक्झिमम होऊ शकतं ह्या ठिकाणी, म्हणून त्याला आपण हाय बायोअवेबिलिटी म्हणतो. ठीक आहे, तर बायोअवेबिलिटी काय आहे ते आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत.
डिटेलमध्ये. ओके. डेपोट प्रिपरेशन कॅन बी इंजेक्टेड फॉर प्रोलॉंग ॲक्शन्स. सो दीज आर द सम ॲडव्हान्टेजेस. नाव डिसॲडव्हान्टेजेसमध्ये स्मॉल डोसेसमध्ये आपण देऊ शकतो ड्रग, दॅट इज 1 to 2 ml पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत. दॅट इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ दिस रूट. नॉट सुटेबल फॉर शॉक पेशंट्स अँड ड्रग ॲब्सॉर्प्शन इज स्लोअर दॅन इंट्रामस्क्युलर रूट. का? कारण का इंट्रामस्क्युलर मसल्समध्ये ब्लड वेसल्स असतात तर जास्त असतात. ठीक आहे. आणि सबक्युटेनियस एरियामध्ये कमी असतात. त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शन जे आहे ते या ठिकाणी स्लो राहतं ॲज कम्पेअर टू इंट्रामस्क्युलर रूट. ठीक आहे. बिकॉज ऑफ द लेस ब्लड वेसल्स अवेलेबल इन द सबक्युटेनियस एरिया. ओनली नॉन इरिटंट ड्रग्स कॅन बी इंजेक्टेड बाय दिस रूट. कुठल्याही प्रकारचे इरिटेटिंग ड्रग्स असतील, इरिटंट्स ड्रग असतील ते आपण सबक्युटेनियस रूटने देत नाही, अदरवाईज स्किनमध्ये इरिटेशन निर्माण होईल. सो दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस. नाव नेक्स्ट we will see the intramuscular injections, that is IM. So intramuscular injections are performed deep into the skeletal muscles at the deltoid, triceps, gluteus maximus and rectus femoris, or in gluteus maximus, rectus femoris or lumbar muscles. तर या ठिकाणी या एरियामध्ये आपण ड्रग जो आहे तो इंट्रामस्क्युलर रूटने आपण इंजेक्ट करू शकतो. ठीक आहे. सो या ठिकाणी इंट्रामस्क्युलर रूटने आपल्याला 90 डिग्रीने ड्रग इंजेक्ट करायचा आहे. सो मॅक्झिमम डीप इन्सर्शन जे आहे निडलचं ते या ठिकाणी होतं. सो इट इज पेनफुल ऑल्सो, अँड बिकॉज ऑफ दॅट वी आर इंजेक्टिंग वेअर द स्केलेटल मसल्स आर प्रेझेंट. ओके. ज्या ठिकाणी मॅक्झिमम स्केलेटल मसल्स प्रेझेंट असतील या ठिकाणी आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शनने आपण इंजेक्ट करतो. आता या ठिकाणी ॲक्युअस किंवा ऑलिजिनियस सोल्युशन्स किंवा सस्पेन्शन्स जे ते आपण यूज करू शकतो. ठीक आहे. प्लस आपण ड्रग जो आहे तो इरिटेटिंग असेल, समजा इरिटेटिंग टू द सबक्युटेनियस टिश्यूज आर ऑफन ॲडमिनिस्टर इंट्रामस्क्युलरली विथ व्हॉल्यूम्स ऑफ 2 to 5 ml ऑर मोर. आता ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. आपण मोर दॅन 2 ml to 5 ml आपण इंजेक्ट करू शकतो थ्रू इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. आणि असे काही इरिटेटिंग ड्रग्स जे सबक्युटेनियस रूटने आपण देऊ शकत नाही ते इझिली आपण इंट्रामस्क्युलर रूटने देऊ शकतो. ठीक आहे. वेन अ व्हॉल्यूम ऑफ 5 ml ऑर मोर इज टू बी इंजेक्टेड देन इट कॅन बी इंजेक्टेड इन अ डिवायडेड डोसेस. म्हणजे 5 ml पेक्षा जर आपल्याला जास्त ड्रग द्यायचं असेल, समजा 10 ml द्यायचं असेल तर एकदा 5 ml आणि सेकंड टाईम पुन्हा 5 ml अशा पद्धतीने डिवायडेड डोसेसमध्ये आपण तो 10 mlचा डोस देऊ शकतो जर आपल्याला 5 ml पेक्षा जास्त ड्रग द्यायचा असेल तर. ठीक आहे. आता ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. पहिले आपण ॲडव्हान्टेजेस बघू. ओके. सो दिस कॅन बी यूज फॉर माइल्ड इरिटंट्स, सस्पेन्शन्स अँड कोलॉइड्स. सस्पेन्शन्स, कोलॉइड्स आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि काही माइल्ड इरिटंट ड्रग इंट्रामस्क्युलर रूटने देऊ शकतो. तो हा त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. ॲब्सॉर्प्शन इज फास्टर अँड रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन कॅन बी अचिव्ड. म्हणजेच या ठिकाणी ऑनसेट ऑफ ॲक्शन फास्ट का असणार आहे, रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन का असणार आहे, कारण इंट्रामस्क्युलर रूटमध्ये जे मसल्स आहेत, स्केलेटल मसल्स आहेत, त्या ठिकाणी ब्लड वेसल्स जे असतात त्या जास्त प्रमाणात असतात. म्हणून ड्रग जो आहे तो इझिली या ठिकाणी लवकरात लवकर ब्लड सर्क्युलेशनमध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकतो. ठीक आहे. कारण ब्लड वेसल्सचं प्रमाण जे आहे ते त्या एरियामध्ये जास्त आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज हाय बायोबिलिटी अँड अवॉइड्स फर्स्ट पास इफेक्ट. आता हाय बायोबिलिटी का आहे, कारण का त्याचं ॲब्सॉर्प्शन फास्ट आहे. ॲब्सॉर्प्शन मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं, फास्ट होऊ शकतं. त्याच्यामुळेच बायोॲबिलिटी ऑफ अ ड्रग जी आहे ती जास्त आहे, हाय आहे. मीन्स ड्रग जो आहे तो ब्लड सर्क्युलेशनमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात पोचतो आहे, लवकरात लवकर पोचतो आहे, तर त्याला आपण म्हणतो अवेलेबिलिटी. ठीक आहे. बायोअवेलेबिलिटी ऑफ अ ड्रग. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी त्यामुळे फर्स्ट पास इफेक्ट जो आहे तो सुद्धा अवॉइड होतो.
आता ह्याचा अजून एक ॲडव्हान्टेज आहे, दॅट इज द डेपोट प्रिपरेशन कॅन बी यूज. देन डिसॲडव्हान्टेजेसमध्ये सेल्फ इंजेक्शन इज डिफिकल्ट बिकॉज ह्या ठिकाणी आपल्याला जे ड्रग आहे तो मॅक्झिमम डीप इन्सर्शन करावं लागतं आहे, डीप पेनिट्रेशन करावं लागतं आहे, अँड विच इज अ पेनफुल. सो आपण स्वतः नाही घेऊ शकत, तर या ठिकाणी पॅरामेडिकल स्टाफची रिक्वायरमेंट असते. अँड इट इज नॉट सुटेबल फॉर अँटीकोॲग्युलंट ट्रिएटेड पेशंट. अँटीकोॲग्युलंट ट्रिएटेड पेशंट मीन्स असे जे पेशंट असतात ज्यांना आपण अँटीकोॲग्युलंट ड्रग दिलेले असतात, तर अशा पेशंट्समध्ये आपण हा रूट यूज नाही करू शकत. It can cause pain while injecting, that is a disadvantage. Another one, that is volume of injection should be not exceed more than 10 ml. ठीक आहे, 5 ml आणि 5 ml असं दोन डिवायडेड डोसेसमध्ये देऊ शकतो, 2 वेळा देऊ शकतो. पण 10 ml पेक्षा आपण जास्त जर ड्रग आपल्याला द्यायचा असेल तर त्यावेळेस आपण हा इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचा जो रूट आहे तो आपण चूज नाही करत. ठीक आहे, सो अप टू 10 ml आपण यूज करू शकतो. सो दॅट इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ दिस रूट. नाव अनदर रूट दॅट इज द इंट्राव्हेनस इंजेक्शन्स, दॅट इज अ IV रूट. आता ॲक्वियस सोल्युशन असतील ज्याला आपल्याला इंजेक्ट करायचं आहे इनसाईड द व्हेन, तर अशा वेळेस आपण इंट्राव्हेनस इंजेक्शन्स आपण यूज करतो. ठीक आहे, आता an aqueous solution is injected directly into the vein at a rate of efficacy, safety and comfort for the patient with desired duration of the drug response. ठीक आहे, तर आपल्याला डायरेक्टली व्हेनमध्ये ड्रग द्यायचा आहे, ॲक्वियस सोल्युशन आहे आणि क्विक ऑनसेट ऑफ ॲक्शन पाहिजे असेल, इफिकॅसी आपल्याला इम्प्रूव्ह करायची असेल, सेफली द्यायचं असेल, तर पेशंटला आपण या ठिकाणी जो आहे तो इंट्राव्हेनस इंजेक्शनचा रूट यूज करतो. द ड्रग मे बी ॲडमिनिस्टर्ड ॲज अ बोलस और इन्फ्यूज स्लोली वाया अ स्लो ड्रिप टू मेंटेन अ ब्लड लेवल और टू प्रोव्हाइड अ न्यूट्रियंट्स अँड द ड्रग्स आफ्टर सर्जरी. ठीक आहे, आता आपल्याला एकतर बोलस रूटने म्हणजे डायरेक्टली सिरिंजमध्ये ड्रग भरून इंट्राव्हेनसली आपण देऊ शकतो. ठीक आहे, सिरिंजमध्ये समजा 5 ml असेल, 2 ml असेल, तो सिरिंजमध्ये भरला ड्रग तर डायरेक्टली जी आपली व्हेन असते व्हेनमध्ये जर इंजेक्ट केला तर त्याला आपण काय म्हणणार, बोलस इंजेक्शन आपण म्हणणार, की जो आपण डायरेक्टली इंजेक्ट करतो आहे, किंवा आपण इन्फ्यूज्ड स्लोली वाया ड्रिप मीन्स एक सलाईनच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, टू मेंटेन द ब्लड लेवल कशाची, ड्रगची, ब्लडमध्ये ड्रगची लेवल मेंटेन करायची असेल, कंटिन्युअसली आपल्याला मेंटेन करायचं असेल लॉंग टाईमपर्यंत, तर आपण अशा वेळेस स्लो ड्रीपद्वारा ड्रग जो आहे तो या ठिकाणी देऊ शकतो. ठीक आहे, हे सर्जरीमध्ये किंवा आफ्टर सर्जरीसुद्धा आपण IV रूट चूज करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर द ड्रग मस्ट बी मेंटेन्ड इन सोल्युशन आफ्टर इंजेक्शन सो दॅट नो प्रिसिपिटेशन ऑकर टू प्रोड्यूस एम्बोलाय, दॅट इज अ क्लॉटिंग व्हायला नको, त्यासाठी आपण सोल्युशनमध्ये ड्रग जो आहे तो सोल्युशन फॉर्ममध्ये या ठिकाणी देतो. ठीक आहे, इंजेक्शन विथ ऑलिजिनस बेस आर नॉट गिवन थ्रू IV रूट ॲज दे माइट प्रोड्यूस पल्मोनरी एम्बोलिझम. ठीक आहे, तर हा एक साईड इफेक्ट आहे किंवा ॲडवर्स इफेक्ट म्हणणार आपण याला, की जर ऑलिजिनस बेसवाला जर IV रूट जर इंजेक्शन जर आपण दिला तर या ठिकाणी पल्मोनरी एम्बोलिझम होऊ शकतं. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण ऑलिजिनस बेसिसवाला प्रिपरेशन जे आहे ते आपण यूज नाही करत. ठीक आहे, ओके. सो आता आपण याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघू. ॲडव्हान्टेजेसमध्ये आहे दॅट इज कॅन बी गिवन टू अनकॉन्शियस पेशंट्स. एखादा अनकॉन्शियस पेशंट असेल तर त्यालासुद्धा आपण IV रूटने ड्रग देऊ शकतो. ठीक आहे, ज्याला इमिजिएट ऑनसेट ऑफ ॲक्शन पाहिजे असेल, इमिजिएट रिस्पॉन्स पाहिजे असेल तर त्या पेशंटमध्ये देऊ शकतो. ऑलमोस्ट 100% बायोबिलिटी या ठिकाणी अचीव होते. का? कारण आपण डायरेक्टली ब्लड वेसलमध्ये ड्रग इंजेक्ट करतो आहे. मग तो बोलस इंजेक्शन असेल किंवा
ड्रीप फॉर्ममध्ये स्लोली आपण देत असू ड्रग, तर तो जो तो डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो आहे, ब्लड वेसलमध्ये देतो आहे, म्हणून या ठिकाणी ड्रगची बायो ॲबिलिटी जी आहे ती या ठिकाणी 100% अचीव होते. ठीक आहे. आणि डायरेक्टली ड्रग जो ब्लड सर्क्युलेशन मध्ये गेल्यामुळे या ठिकाणी फर्स्ट पास मेटाबॉलिझम जो आहे तो अवॉइड होतो. तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. नाव डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत? नो सेल्फ मेडिकेशन इज पॉसिबल, किंवा ड्रग जो आहे स्वतः आपण वेन शोधून या ठिकाणी ड्रग इंजेक्ट नाही करू शकत. सो या ठिकाणी पॅरामेडिकल स्टाफची गरज आहे. लोकल इरिटेशन कॅन बी लीड टू फेबिसिस. सो लोकल इरिटेशन होऊ शकतं त्या एरियामध्ये ज्या ठिकाणी आपण इंजेक्ट करतो आहे. एक्स्ट्रा वॅसेशन कॅन लीड टू थ्रम्बोफ्लेबिटिस. मीन्स या ठिकाणी व्हेन जी आहे ती व्हेन एखाद्या वेळेस डॅमेज होऊ शकते आणि या ठिकाणी थ्रम्बोसिस होऊ शकतं त्या पेशंटला. फ्लेबिटिस होऊ शकतो. ठीक आहे. हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर आहे लो चान्सेस ऑफ रिव्हर्सल. मीन्स एकदाचा ड्रग इंजेक्ट केला IV ने तर या ठिकाणी त्याला पुन्हा रिव्हर्स नाही करता येत, जसं ओरलमध्ये पॉसिबल आहे, ओरल रूटमध्ये. ठीक आहे, ओमिट करता येतो आपल्याला ड्रग. तर या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. त्याचा ड्रग ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेला की त्याला रिव्हर्स नाही करू शकत. सो दिस इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ द IV रूट. तर या ठिकाणी आपले हे 3 मेजर रूट जे आहेत, सबक्युटेनियस, त्याच्यानंतर कोणता पाहिला आपण, इंट्रामस्क्युलर आणि IV रूट. तर हे 3 आपण कवर केलेत. आता काही ऑदर आहेत ते बघूया. फर्स्ट दॅट इज अ इंट्राडर्मल इंजेक्शन. आता इंट्राडर्मलमध्ये काय आहे? सो द ड्रग आर ॲडमिनिस्टर्ड इन टू द स्किन लेअर ऑफ युजली इन वॉल्यूम ऑफ अबाउट 1/10 ऑफ मिलीलिटर, दॅट इज अ 0.1 ml. एवढा ड्रग आपण इंजेक्ट करू शकतो. आता हे कुठल्या एरियामध्ये आपण इंजेक्ट करतो? द साईट ऑफ इंजेक्शन दॅट इज द आर्म अँड बॅक वेअर देर इज नो हेअर्स आर अवेलेबल. ठीक आहे, ज्या ठिकाणी हेअर्स अवेलेबल नाही आहेत आर्म किंवा बॅकमध्ये, अशा ठिकाणी आपण इंजेक्ट करू शकतो इंट्राडर्मल इंजेक्शन. ओके. दे आर फ्रिक्वेंटली डन फॉर डायग्नोस्टिक मेजर्स. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲलर्जी टेस्टिंग करायची असेल तर त्यावेळेस आपण इंट्राडर्मल इंजेक्शन देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलिन ड्रग्ज आहे, त्याची समजा ॲलर्जी आहे का पेशंटला, ते जर चेक करायचं असेल तर पहिले स्मॉल डोस आपण या ठिकाणी 0.1 ml ट्युबरक्युलिनचा स्मॉल डोस जो आहे तो या ठिकाणी आर्म किंवा बॅक साईडला ज्या ठिकाणी हेअर्स नाही आहेत अशा ठिकाणी आपण इंजेक्ट करतो. जर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पेशंटने साईन्स दाखवले किंवा स्किनवरती काही रॅशेस निर्माण झालेत किंवा काही पॅचेस निर्माण झालेत, या ठिकाणी इचिंग होतं आहे स्किनमध्ये किंवा रेडनेस आलेला आहे, म्हणजेच काय त्या ठिकाणी त्या पेशंटला त्या ड्रगची ॲलर्जी आहे. ओके. मग अशा वेळेस जर ॲलर्जिक सिम्पटम्स दाखवले, सायन्स दाखवले पेशंटने, तर या ठिकाणी आपण तो जो ड्रग आहे तो इंजेक्ट करत नाही. फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळी पेनिसिलिनचा जास्त यूज केला जायचा. पेनिसिलिन इंजेक्शन हे अँटीबायोटिक इंजेक्शन आहे, तर त्याचा यूज जो आहे तो जास्त प्रमाणात व्हायचा. पण त्याचा एक साईड इफेक्ट असा होता, काही पेशंटमध्ये ॲलर्जिक रिॲक्शन व्हायची आणि ती ॲलर्जिक रिॲक्शन काही वेळेस एवढी असायची की पेशंटची डेथसुद्धा होऊ शकायची. ठीक आहे, व्हायची. ओके. सो अशा वेळेस त्या पेनिसिलिनची त्या पेशंटला ॲलर्जी आहे का हे बघण्यासाठी 0.1 ml पेनिसिलिन जो आहे तो इंट्राडर्मल रूटने आर्म किंवा बॅक साईडला या ठिकाणी इंट्राडर्मल रूटने इंजेक्ट केला जायचा टू चेक द ॲलर्जिक रिॲक्शन्स. ओके. ज्या पेशंट्समध्ये ॲलर्जिक रिॲक्शन्स दाखवले पेनिसिलिनचे तर त्या पेशंटला पेनिसिलिन दिला जात नसायचा. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी नाही आहे ॲलर्जिक रिॲक्शन्स त्यांना सेफली या ठिकाणी नंतर लार्ज व्हॉल्यूममध्ये, जो पण व्हॉल्यूम असेल डॉक्टरने डिसाईड केलेला 2 ml 5 ml, तर त्या व्हॉल्यूममध्ये इझिली ते पेशंटला आपण देऊ शकतो. ठीक आहे. सो टू चेक द ॲलर्जिक रिॲक्शन्स टेस्टिंग हा रूट आपण मेजरली यूज करतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट रूट आहे दॅट इज अ इंट्रा आर्टेरियल. ओके. आता इंट्रा आर्टेरियल रूट जो आहे
तो आपण कुठल्या केसेसमध्ये यूज करतो ते बघू. ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन प्रोड्यूस अ सडन हाय कॉन्सन्ट्रेशन इन आर्टेरियल ब्लड अँड हेन्स मे बी हार्मफुल लोकली और डॅमेजिंग टू टिश्यू सप्लाइड बाय द आर्टरी. सो ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते ह्या ठिकाणी हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर आर्टेरियल ब्लडमध्ये जर दिलं तर ह्या ठिकाणी ते लोकली त्या एरियामध्ये हार्मफुल किंवा तिथले जे टिश्यूज असतात त्यांना डॅमेज करू शकतात. ओके. सो सर्टन अँटी मॅलिग्नन्सी कंपाऊंड्स आर ॲडमिनिस्टर्ड बाय धिस रूट्स. तर काही अँटी मॅलिग्नन्सी कंपाऊंड्स आहेत तेच फक्त आपण या ठिकाणी ॲडमिनिस्टर करतो. आता ह्या ठिकाणी जे सांगितलं आपण की ते लोकल एरियामध्ये डॅमेज करू शकतो तिच्या टिश्यूजला वगैरे, हे कसं काय? बघा, एक असते आर्टरी आणि एक असते व्हेन, बरोबर. जेव्हा आपण ड्रग इंट्राव्हेनसली इंजेक्ट करतो तेव्हा व्हेन जी आहे ती व्हेन कुठे जाते? रिटर्न ब्लड कुठे सप्लाय करते? ती व्हेन. ती रिटर्न ब्लड जे आहे ते रिटर्न करते हार्टला, बरोबर. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्हेनमध्ये ड्रग इंजेक्ट केला की तो जो ड्रग आहे तिथल्या ब्लड सर्क्युलेशनद्वारा तो मिक्स होतो आणि तो जो ड्रग आहे तो हार्टकडे जातो. मग हार्ट त्याला पंप करतो. पंप केल्यावरती तो पूर्ण वेगवेगळ्या एरियामध्ये तो सप्लाय होतो बॉडीच्या, बरोबर. पण ह्या ठिकाणी जेव्हा आर्टरीमध्ये आपण जेव्हा ड्रग इंजेक्ट करतो तर आर्टरी जी ती पर्टिक्युलर एखाद्या बॉडीच्या एरियामध्ये जाते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या आर्टरीमध्ये ड्रग इंजेक्ट केला तर ती आर्टरी समजा लेगमध्ये जाते किंवा हँडमध्ये जाते एखाद्या, तर जो पण ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते फक्त त्या एरियामध्ये कॉन्सन्ट्रेट होईल. त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे फक्त त्या एरियामध्ये जाईल. त्याच्यामुळे हाय पॉसिबिलिटी आहे की तिथल्या ज्या टिश्यूज आहेत, तिथल्या जे लोकल पार्ट्स आहेत तर त्याला ते हार्म करू शकतात, डॅमेज करू शकतात. ओके. म्हणून इंट्रा आर्टेरियल रूट जो आहे तो शक्यतो ह्युमन्समध्ये यूज करत नाही, तो वेटरनरी पर्पजसाठी यूज करतात. ओके. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड parenteral roots, not completed, partially we have completed. Some other parenteral roots we will see in the next video. Okay. Thank you so much.